नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या विविध जॉब अपडेट्सची माहिती तुम्हाला सर्वप्रथम पोहोचावी यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती ही सर्वप्रथम मिळून जाईल. तर मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे नक्की जाहिरात, कोणत्या कोणत्या पोस्ट यामध्ये राहणार आहेत, सर्व डिटेल मध्ये माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे वॅकन्सी ज्या दिली आहे त्या टोटल 3 पोझिशन साठी असणार आहेत. पहिली जी पोझिशन असणार आहे ती असणार आहे स्टेनोग्राफर, दुसरी असणार आहे टॅक्स असिस्टंट म्हणजे TA, तिसरी असणार आहे MTS मल्टीटास्किंग स्टाफ. यासाठी स्टेनोग्राफर साठी 2 वॅकन्सी राहणार आहेत. पे लेवलचा असणार आहे लेवल 4 चा पे लेवल असणार आहे 25,500 ते 81,100 इतकी सॅलरी राहणार आहे. टॅक्स असिस्टंट TA साठी नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे 28, पे लेवल सेम राहणार आहे 4 चा 25,500 ते 81,100. मल्टीटास्किंग साठी टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे त्या वॅकन्सी असणार आहे 26 आणि त्यासाठी पे लेवल राहणार आहे 1 चा 18,000 ते 56,900 एवढी सॅलरी मिळणार आहे. टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे मित्रांनो त्या असणार आहेत 56 टोटल वॅकन्सी असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथे त्याने मेन्शन केले आहे कोणतीही PDF हीच वॅकन्सी नाही मित्रांनो. कोणतीही वॅकन्सी जी असेल त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम वॅकन्सी पूर्णपणे डिटेल मध्ये वाचा, त्याची एलिजिबिलिटी काय आहे ही पूर्णपणे समजून घ्या आणि नंतरच मग फॉर्म तुम्ही फिल करू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथे त्यांनी एज लिमिट दिलेली आहे. स्टेनोग्राफर साठी एज लिमिट असणारे 18 ते 27 वर्ष एज लिमिट राहणार आहे. टॅक्स असिस्टंट साठी सुद्धा सेम एज लिमिट राहणार आहे. मल्टीटास्किंग साठी एज लिमिट असणारे 18 ते 25 वर्ष. रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिले गेलेले आहेत, कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर मित्रांनो, स्टेनोग्राफर साठी इथे 12th क्लास पास म्हणजे तुमचे 12वी झाले असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. टॅक्स असिस्टंट साठी अ डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तुमच्याकडे एका रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची डिग्री असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ साठी मॅट्रिक्युलेशन और इक्विव्हॅलन्स पास म्हणजेच मित्रांनो इथे तुमची 10th लागणार आहे. तुम्ही जर 10वी झाली असेल तुमची तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मित्रांनो, नॅशनॅलिटी जी लागणार आहे ती लागणार तुमची इंडियन. त्यानंतर मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे ती वॅकन्सी स्पेशल मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन म्हणजे जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही वॅकन्सी राहणार आहे. तर इथे त्यांनी खेळ सुद्धा मेन्शन केले आहेत, कोणते कोणते स्पोर्ट्स आहेत इथे मेन्शन त्यांनी केले आहेत. ह्या स्पोर्ट्सच्या रिगार्डिंग त्यांनी इथे नंबर ऑफ वॅकन्सीज दिले आहेत. जर तुम्ही या स्पोर्ट्सच्या रिलेटेड जर तुमचा कोणता स्पोर्ट्स असेल तर तुम्ही ह्यासाठी नक्की प्रयत्न करू शकता, कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नोकरीची संधी तुम्हाला आलेली आहे. त्यासाठी मेन आणि वुमेन साठी इथे सेपरेट वॅकन्सी दिल्या आहेत. मेन साठी असणार 41 आणि वुमेन साठी 15 वॅकन्सी इथे राहणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथे स्पोर्ट्स एलिजिबिलिटी सुद्धा दिलेली आहे. ती एलिजिबिलिटी तुम्ही सविस्तर एकदा वाचून घ्या. त्यानंतर इथे मित्रांनो त्यांनी एक लिस्ट दिली आहे. इथे त्या लिस्टमध्ये त्यांनी कॉम्पिटिशन्स ऑथॉरिटी अवॉर्डिंग सर्टिफिकेट आणि इथे फॉर्म्स इन विच सर्टिफिकेट इज टू बी अवॉर्डेड हे सर्व काही मेन्शन केलेले आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या लेवलची कॉम्पिटिशन केली आहे, इंटरनॅशनल, नॅशनल, इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट अशा प्रकारच्या कोणत्या प्रकारचे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केले आहे त्यानुसार इथे मित्रांनो फॉर्म्स दिले आहेत. हे जे फॉर्म्स आहेत मित्रांनो, हे फॉर्म्स या PDF मध्ये त्यांनी खाली दिलेले आहेत आणि ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, अप्लाय कसं करायचं तर अप्लाय तुम्हाला ऑनलाईन मोडने अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशनची डेट आहे ती सुरू झाली आहे. शेवटची जी डेट असणार आहे ती असणार आहे 5 एप्रिल 2025 या डेटच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यासाठी अप्लाय करण्यापूर्वी ही जी माहिती आहे ती तुम्ही सविस्तर एकदा वाचून घ्या त्या PDF मधली. जर तुम्ही पात्र होत असाल तर यासाठी नक्की अप्लाय करा, कारण हा एक गव्हर्नमेंट जॉब राहणार आहे. इथे काही त्यांनी ऍडिशनल इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्याही तुम्ही सविस्तर वाचा. त्यानंतर मित्रांनो, इथे जे आहे त्यांनी फॉर्म दिले आहेत. फॉर्म 1 अशा प्रकारचे त्यांनी टोटल फॉर्म इथे दिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही सर्व PDF डिटेल मध्ये बघितले आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करा. तर अशाच प्रकारची नवनवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.